गोलंदाजी मार्कवरती मैदानावरती दाखल होत असताना आशिष जाधव त्याचा खेळ फार महत्वाचा आहे, कारण एकंदरीत त्याची गोलंदाजी महत्वाची राहणार आहे. 5-5 षटकांची लढत सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिला बॉल पडेल. सामन्याला होती सुरुवात. 20 मिनिट्स मध्ये, विदिन 20 मिनिट्स मध्ये आपल्याला एक सत्र कंप्लीट करायचं आहे. पहिला बॉल सेमीफायनल नंबर 1. पहिला बॉल पहिल्या बॉलला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती जयदीप जाधवच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला कव्हर पॉइंटला. इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक घवघवीत यश प्राप्त केलं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि त्याला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर इथे धाडत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार, वजनदार, शानदार आणि दर्जेदार होत असताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला देखील एक्झिक्यूट केला. एक्सा कव्हरला वॉट अ स्ट्रोक. एक्सिलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. धावा मिळतील त्याच्यावर. आणखीन एक एक दमदार चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. एक शानदार बॅटिंग मैदानावरती चालू आहे. क्लासिकल अंदाजामध्ये हा चौकार इथे ठोकत असताना जयदीप जाधव अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये हे प्रतिहल्ले आपण पाहत आहोत. व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड परफेक्ट स्टार्ट. कव्हर पॉइंटला इथे चांगले स्ट्रोक केले, तदनंतर कव्हर्सला चौकार ठोकलाय. यावेळेला फुलर लेनचा होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑन मध्ये रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळालाय. अगदी पहिल्या षटकाची सुरुवात जशी व्हायला हवी होती, ज्याला आपण वेल बिगन इज अ हाफ डन म्हणतो ना, ती सुरुवात इथे होत असताना ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल आणखीन एक डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धावा मिळतील त्याच्यावर. हा आलाय चौकार. विकासभाई कदम साहेब अर्थात KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय विकासभाई कदम साहेब आपलं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. ज्यांच्या माध्यमातून एक नेहमीच पॅडीजी चोरगे साहेब आज सध्याचे सचिव म्हणून कामकाज करतात KSK साठी. त्यांचंही आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती 12 धावा धावफलकावरती आहेत. वेल ऑन दी बोर्ड आहेत. 3 चौकार या सत्रामध्ये पाहायला मिळाल्यात. 3 बॉल वरती 3 चौकार आल्यात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे घडतंय तरी काय. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. हा चेंडू व्हाईट बॉल, त्यावरती येणारा चौकार. 5 धावांचा बोनस. मैदानाच्या आतमध्ये जणू काय धावांचा सेल लागलाय. ऐरोलीच्या एखाद्या मार्केटमध्ये धावांचा सेल लागलेला इथे पाहायला मिळतोय की काय. रन्स आल्यात त्या 5. संघाची धावसंख्या बोनसच्या स्वरूपामध्ये चौकार आलाय. एक चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु निखिल जाधवला उलकावणी दिली. अगदी फलंदाजाला आणि यशांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला देखील उलकावणी दिली आहे. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज अराउंड विकेटने लोड फुल टोज आहे. फुल टोल वसूल केलाय. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 21 धावा आल्यात या षटकामध्ये. ज्या गोलंदाजाला फर नसलेला बॉल अनेक वेळेला आपण हाताळत असताना पाहायला मिळालाय, त्याला फर असलेल्या बॉलवरती पहिलं षटक देण्यात आलं आणि जणू काय सपाटून मार खाल्लाय. धू धुतलं या षटकामध्ये फलंदाजांनी. रन्स गोळा केल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 चौकार आलेत 5 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना जयदीप जाधवच्या बॅटमधून. जे काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय जयदीप जाधवला आपण पाहतोय. जयदीप जेडी काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
चहू बाजूला स्ट्रोक त्याने खेळलेत आणि एक कणखर असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. अचूकता भेदकता असलेला गोलंदाजा विरोधात अशी आक्रमकता. अर्थात रन्स आल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कवसला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. रन्स येतात पहा. एकंदरीत या सत्रामध्ये या षटकामध्ये 5 चौकार पाहायला मिळाले. एक नशिबाचा आला होता. अतिरिक्त चौकार आला. धावा देऊन गेला. संघाची धावसंख्या 23 बनल्यात पहिल्या षटकाच्या अंती. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. तेवीस धावा धावफलकावरती जे मात्र आपण पाहत आहोत. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि आणखीन एक मोठा क्रिकेटचा सोहळा हे 6वं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक केसशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींचं ज्यांनी काम केलंय, कार्यरत आहेत किंवा या आधी काम केलं, या केससाठी या सर्वांचंच मी विशेष करून आभारी असेन. कारण आज 6वं पर्व या स्पर्धेचं रंगतं आणि 6ही पर्वामध्ये मला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. एक षटकाचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल इथे करण्यात आलाय. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवरती. विशालला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. विशाल सकपाळ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत. निखिलला यशांच्या पाठीमागे आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल तो करतोय. यावेळेचा बॉल इथे फटका ऑन साइडला फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. झेल निसटलाय. काय चाललंय आजच्या दिवसामध्ये. केएसकेचं पहिलं पर्व पाहिलं होतं मी. तिथून आज 6वं पर्व पाहतोय. परंतु पहिल्या 5 पर्वामध्ये जो स्टँडर्ड क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणाचा होता ना, तो संपूर्णपणे आता खालावलेला मला पाहायला मिळालाय. अनेक कॅचेस सुटले, अनेक चौकार गेले, अनेक मिसफिल्डिंग झाल्यात. पुढचा बॉल लोड फुलटोस. झेल सुटल्यानंतर मिळालेल्या जीवदान आणि तदनंतर आलेला हा उत्तुंग षटकार. एक आकर्षक बॅटिंग गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधवने हा षटकार ठोकलाय. जीवदान मिळाल्यानंतर अगदी जखमेवरती मीठ चोळलं या फलंदाजाने. लांब लचक षटकार येत असताना तोही लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपलं बॉटम हँड आहे ना, तो स्ट्रॉंग असावा लागतं. हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं असावं लागतं. सर्व गुण संपन्न आहे खेळाडू. ऑन साईडला खेळला. डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चुकी होतीये. पुन्हा चुकी होत असताना पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षकाचा स्टँडर्ड, उंची, दर्जा सारं काही चांगलं असावं लागतं. परंतु आज मी ज्या क्षेत्ररक्षकाने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये स्थान प्राप्त केलं, त्या चंदूच्या हातातून 2 कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळाल्यात. असं चित्र केएसके मध्ये फार क्वचित आणि रेअरली मी पाहिलं होतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजवे एसीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जो दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने 34 बनल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. 34 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. उजव्या एसीच्या बाहेर टाकला गेलेला बॉल फार दुरून निघून गेला. निखिल जाधवने पाहिलं. DRSचा कॉल करत होता गोलंदाज, परंतु निखिल म्हणाला नाही, हा व्हाईट बॉल आहे. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील उचलून धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही दबाव पंचांवरती आला नाही. किंवा अपील पर्यंत ते गेले नाहीत. अपील केवळ कोर्टात करता येते. तदनंतर क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट केवळ कोर्टामध्येच अपील करता येते हा मला असं वाटलं होतं. परंतु GST डिपार्टमेंटमध्येही आपण अपील करू शकता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती जर चुकीच्या वाटल्या तर. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. यष्टीरक्षक ज्या वेळेला
चेंडू अवांतर स्वरूपाचा आला ना, कोणत्याही स्वरूपाची रिॲक्शन्स दिलेलीच नाही आहे निखिलने. त्याला ठाऊक आहे की कोणत्याही स्वरूपामध्ये आपण जर का दाद मागायला गेलो तर या चुकीच्या बाबी राहतील. एक्स्ट्रा रन आली आहे, 35 बनल्यात. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय, 35 धावा धावफलकावरती आहेत. इथून एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय. अद्विका 11 टीम एक चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक बॅटल चांगली रंगेल यात ती मात्र शंका नाही आहे. हा बॉल स्लॉट मध्ये पाठवलाय, सेकंड प्लॉट मध्ये डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अद्विका 11 टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. दीपकजी शिलार साहेब, सरपंच कोटरोशी, अक्षयजी सकपाळ साहेब, उद्योजक आवळण यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 1 मध्ये ऍक्शन रिप्ले पहा. फुलरलेनचा बॉल होता, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच या स्वरूपाचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 41. आणखीन एक मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली आले 2 क्षेत्ररक्षक. टक्कर झाली आहे तिथे. खेळाडूला पाणी हवंय का पहा. त्या दोन्ही खेळाडूंची चाचपणी करा. कृपया काळजी घ्या मित्रांनो, काळजी घ्या. कुठे लागलं नाहीये ना, दुखापत नाहीये ना, या दोन्ही खेळाडूंकडे पाहून घ्या. परवाच्या दिवशी चिपळूण मध्ये एक स्पर्धा चालू होती, अशीच 2 खेळाडूंची टक्कर झाली. एका खेळाडूचा हात जो पूर्ण वाकडा झाला तो सीधा झालाच नाही, शस्त्रक्रिया करावी लागली. या आधी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशा घटना घडल्यात. ऍक्शन रिप्ले पाहतो. डेडली ऍक्सिडेंट इथे घडत असताना पाहायला मिळालं. कॉलिंग अभाव होता. स्कोर कार्ड वरती बनल्यात त्या एकंदरीत या दुहेरीच्या मदतीने 43 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहतोय संघ अद्विका 11 43 धावा धावफलकावरती आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एसबी मास्टर्स टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. सचिन जी माने साहेब अध्यक्ष, सचिन माने मित्रमंडळ समूह उद्योजक एसबी इंटरप्राइजेस आणि भीम सिंग साहेब उद्योजक एसबी इंटरप्राइजेस यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर एका बाजूला अद्विका 11 दीपकजी शेलार साहेब सरपंच कोटरोशी, अक्षयजी सकपाळ साहेब उद्योजक आवळण यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. जयदीप बॅटिंग करतोय 6 बॉल 18 धावा. विशाल बॅटिंग करतोय 6 बॉल 18 धावा. धावफलकावरती धावा बनल्या त्या 43. पहिला बॉल या तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. निखिल गोलंदाजी मार्कवरती आल्यात. निखिल सकपाळ यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. फर्स्ट सेमीफायनलची मॅच जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये धडक मारेल. परास्त संघाच्या ज्या काय आशा अपेक्षा आहेत त्या निराशेमध्ये येतील. इथे हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागतोय की काय. पंच नाखुश आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच साठी मैदानाच्या आतमध्ये आपण तजमुलजी खान सर यांना आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा आली आहे. 44 बनल्यात. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. निखिल सकपाळ एक बाब आवर्जून करतोय. फलंदाजापासून रीच मध्ये बॉल ठेवलेला नाही आहे आणि जाणीवपूर्वक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर काढण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. निखिलचे चेंडू निखिलच्या हातामध्ये विसावलेत. आणखीन एक बॉल निखिलच्या हातामध्ये. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगल्या रीतीने मेंटेन केली आहे. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळले जात आहेत. बॅटर या मॅच मध्ये किंवा या षटकामध्ये टुरिस्ट विजयवरती आलाय की काय असं वाटू लागले एक पर्यटक म्हणून. कारण महाबळेश्वर हे पर्यटकांना स्थळ आहे आणि सध्याच्या घडीला आज आणि या महिन्यापासूनच आपण सर्वाधिक जास्त पर्यटक हे महाबळेश्वर मध्ये येत असताना पाहायला मिळतात. तापोळा असेल, महाबळेश्वर असेल, कोयना सोळशे ते कांडाटीचं खोरं असेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला लॉफ केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. केवळ एक सिंगल एकेरीच्या मदतीने धावफलक 45 वरती जाऊन पोहोचलंय. 45 धावा धावफलकावरती आहेत.
अनेक बाबी या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. हा बॉल खोलात टाकला, जागा बनवले, इनसाइड आउट खेळलेत, कव्हर पॉइंटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, धावा मिळतील 4, आणखीन एक चौकार. धाव फलकावरती धावा या चौकाराच्या मदतीने वधारत असताना 49. यावेळेला खोला टाकला, इनसाइड आउट, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक धावा मिळतील त्या 4, आणखीन एक चौकार, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, अर्धशतक संघाचं कंप्लीट, 53 धावा. थँक्यू. चौकार येत असताना पाहायला मिळाला, चौकाराच्या मदतीने 53 धावा दाफलकावरती आहेत. पहिल्या पर्वापासून मी समालोचन या KSKचं करतो आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये जिथे एकत्रितपणे संपूर्ण KSKला मी पाहिलं, 6व्या पर्वामध्ये येत असताना काहीसं विभाजन झालंय, परंतु अजय शेलार देखील या मॅचचा आस्वाद तो घेतो आणि त्यांनी या सामन्यांचं आणि आयोजनाबद्दलचं कौतुक सातत्याने तो देखील करतोय. प्रत्येकाला हेवा वाटेल ना असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 53 बनल्यात, 89 धावा बनवू शकतील, 17.67चा करंट रन रेटने धावा आल्यात, रन्स बनल्यात, 89 बनतील का याची चर्चा आता होऊ लागली आहे. कारण एक बाब आपण पाहिली नाही या स्पर्धेमध्ये, धावा बनल्यात त्या 60 ते 65 धावा, एक फायटिंग टोटल पाहायला मिळाली आहे. परंतु या सामन्यामध्ये जिथे धावफलकावरती 59 बनलेल्या पाहायला मिळतात, आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका नेरूळ प्रभाग क्रमांक 80च्या आणि तथा सभापती महिला व बाल कल्याण नवी मुंबई महानगरपालिका कविताताई चंद्रकांत अगोंडे यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. कविताताई चंद्रकांत अगोंडे नगरसेविका नेरूळ प्रभाग क्रमांक 80 सभापती महिला व बाल कल्याण नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः कविताताई चंद्रकांत अगोंडे यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, इथे जेल टिपलाय, कोंडी फोडली, विकेट प्राप्त केली आहे. षटक क्रमांक 4 मध्ये पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो तो जयदीप. या स्वागत करतो आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये. कविताताई चंद्रकांत अगोंडे नगरसेविका नेरूळ प्रभाग क्रमांक 80 सभापती महिला व बाल कल्याण नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका रणरागिणी नवी मुंबईची रणरागिणी नेरूळची आगमन होत असताना प्रभाग क्रमांक 80च्या आणि तथा सभापती महिला व बाल कल्याण नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नवीन नगरसेविका कविताताई चंद्रकांत अगोंडे यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. ताई, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण आलात या स्पर्धेला, आपला अमूल्य वेळ तुम्ही दिला आहात, त्याबद्दल विशेष करून आम्ही आपले आभारी आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष उपस्थिती पाहायला मिळते. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, आणखीन एक चेंडू तो मात्र येत असताना निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. विशाल याची गोलंदाजी आपण पाहतोय. 2 फ्रेम्स मध्ये आपण ही मॅच पाहत आहोत. 22 यार्डच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. 22 यार्ड्स सचिनजी शिंदे यांच्या माध्यमातून एका बाजूला पाहताय आपण स्क्रीनवरती कविताताई अगोंडे यांचं आगमन या व्यासपीठावरती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आणि तथा नगर सभापती महिला व बाल कल्याण यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहात, ही बाब महत्वाची. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल.
यावेळेला देखील आपण पाहतो वेगाने टाकला गेलेला हा चेंडू डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. कमबॅक चांगलं झालंय. जयदीप जाधवने विकेट प्राप्त केली, जयदीप जाधवची. तदनंतर अजित शेलार आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याने 2 बॉल खेळलेत, 1 धाव आली आहे. फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतो तो अर्थातच अद्विका 11 या टीमला आपण पाहतोय. SB मास्टर्स टीम फिल्डिंग करते. पुढचा बॉल गोलंदाज फुलर लेनचा ऑन साइडला केला, गॅप मध्ये पॅरलल चोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम धावा मिळतील त्याच्यावर, आणखीन एक चौकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलात लोअर फुल टोज, ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. विशाल जाधव देखील बाद. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मामा आदरणीय जयरामजी कृष्णा संकपाळ साहेब, तसेच आहिर गावचे समाजसेवक हरिभाऊ संकपाळ साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. तथा आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय कविताताई चंद्रकांत अगोंडे, नगरसेविका नेरूळ प्रभाग क्रमांक 80, सभापती महिला व बाल कल्याण नवी मुंबई महानगरपालिका, ज्यांचं आगमन झालंय. स्कोर कार्डवरती धावा त्या 59, 2 फलंदाज झालेत ते बाज. आज इथल्या पायरीला गंध आला, आज इथल्या पायरीला गंध आला. ताई आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग हा आला. नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका कविताताई अगोंडे यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आज महिला वर्गाला हेवा वाटेल ना असं कार्य ताईंचं आहे, कारण आज एक युवती आणि एक रणरागिणी आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. प्रेरणादायी असं कार्य ताईंचं आहे नेहमीच. 59ला 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस आल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज, चेंडूला पाठवलं मैदानाच्या बाहेर. आपला फटका जो आहे ना तो 440चा झटका आहे, ठोकलाय षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 65 आहेत, 2 फलंदाज बाद झाल्यात. आपण KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025चा थरार पाहतोय. व्यासपीठावरती ही मान्यवर तथा मामांची उपस्थिती आपण पाहतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मामा आदरणीय जयरामजी कृष्णा संकपाळ साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. काही क्षणापुरतं आपण पाहिलं ना तर मान्यवरांकडे वळलो आहोत. त्याआधी स्कोर आवर्जून आपण पोहोचवला होता खेळाडूंपर्यंत. तर 65 बनल्यात, 2 खेळाडू बाद झालेत. शेवटच्या षटकाचा खेळ. निखिल जाधव गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. KSK प्रीमियर लीग मध्ये आपण पाहत आहोत. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025चा हा थरार 6वं पर्व. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे. निखिल जाधवने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर संतोषजी जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संचित आणि सौरभने हा मेसेज दिला. हाफ ट्रॅकर बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडूने ओलांडली इथे सीमारेषा, परंतु धावा किती याची शहानिशा होतीये. पंच चाचपणी करतात, निर्णय काय दिला जाईल. यस, DRS कॉल इथे केलाय, चेक करण्यात येईल.
डिसिजन पाहिला जाईल कारण अजित शिलारचा हा स्ट्रोक बॉटम हँड त्याचे स्ट्रॉंग आहे, मिश्किल स्वभावाचा आहे, परंतु बॅटिंग जर मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तर मैदानाच्या बाहेर अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आणणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला उतरला ना तर गोलंदाजाला रडू आणतो, अशा स्वरूपाचा खेळाडू आहे तो. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा अजित शिलार. डिसिजन पेंडिंग आहे, चेक केलं जात आहे, निर्णय इथे प्रलंबित आहे. विविध अँगलने आपण पाहत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आपण पाहत आहोत. शैलेजी जाधव सर यांना पण एक चांगलं कामकाज करत असताना या स्पर्धेला लीड करत असताना पाहायला मिळाल्यात. जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना तर हा प्रयत्न चांगला होता बाउंड्री लाईन वरती, परंतु तो दर्जा SB मास्टर्स या टीमचा तो इथे पाहायला मिळालेला नाही आहे. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन क्रुशियल मुवमेंटला आलाय कारण रन्स बनल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती अन्याय व्हायला नको कारण क्षेत्ररक्षण करणारा संघाच्या विरोधात रन्स आधीच्या जास्तीचे आल्यात. निर्णय अजूनही जो आपण पेंडिंग पाहत आहोत. चौकार आहे, 4 धावा. थँक्यू जयेश सर. तुम्हाला थोडंसं आमच्या कॉमेंट्री बॉक्सची रजा घेतो. खऱ्या अर्थाने इथे पुढील होणारी मॅच टीम युवन वॉरियर्स आणि त्याचबरोबर नवलाई पाकस सोनाट या टीमला आम्ही हा कॉल देतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉससाठी यायचंय, हा आपल्यासाठी कॉल असेल. थोडंसं सहकार्य करा. जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. पाणी घेऊन जा लवकर, पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा लवकर त्वरित. जर बर्फ असेल बर्फ जाऊ द्या. आता एखादा चेंडू गोलंदाज डिलिव्हर्ड करतो ना त्याच्याकडे गती असते, त्याहूनही अधिक गती त्यावेळेला जनरेट होते ना ज्यावेळेला बॉल बॅटला ब्रश होतो. काळजी घ्या, स्वतःची काळजी तुम्ही आवर्जून घ्या कारण प्रत्येकाचा खेळ हा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पाहायचा आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी स्पेशल आहात, त्याकरिता आपण स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा साजो सामानासाठी आपण पॅशनसाठी नव्हे तर साजो सामानासाठी ही पैसे जास्तीचे खर्च केला तरी चालेल. आय सेफ्टी झाल्यात हल्लीच्या घडीला, आपण आय सेफ्टीज पाहतो. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडू आता आय सेफ्टीज वापरायला लागलेत. पहिला एकंदरीत आपण पाहिला ना तर मला वाटतं सुशांत मोकल जो पेनचा खेळाडू होता तो वापरायचा, ऋषी नाईक वापरायचा, आता किरण पवार वापरतो, अक्षय पवार वापरतो. आय सेफ्टीचा वापर तुम्ही जास्तीचा करा. तुम्ही या आय सेफ्टीचा वापर करायला हवा कारण स्वतःची काळजी तुम्ही घ्या. आता मात्र अमित नाईकला मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय की तो आय सेफ्टीज वापरतो. अगदी प्रथमेश मात्रेला मी पाहिलंय.
अजित शेलार मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना आपण पाहत आहोत. इजा झाली आहे परंतु ती गंभीर नसावी, कारण एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू आहे अजित. बर्फ असेल तर बर्फ कृपया लवकरात लवकर आणून द्या. एकविरा डीजे अँड साऊंड अर्थात सिद्धांतला आपण पाहतोय. सिद्धांत याचं कामावरती ना प्रत्येक जण यावर्षी खुश होतं. आम्ही जी गोलतकर सर विशेष करून खुश होते, कारण सिद्धांतने आज गीतही चांगली आणली. परंतु एक 8वी मध्ये असणारा युवक जो आहे ना, तो खऱ्या अर्थानं जर व्यवसायाकडे वळतोय तर खरे एक मोठी पर्वणी राहते. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला रिजन मध्ये अवांतर धाव येते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या व्हाईट +1 धावा मिळतील त्या 73. 73 ऑन दी बोर्ड. सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहोत. स्वतःचा जर व्यवसाय असेल आणि त्यावरती आपण उभं राहणं, ही बाब देखील फार महत्वाची आहे. पुढचा चेंडू, यावेळेला देखील चेंडू खाली राहिला. इथे यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. फेका फेक, इथून तिथून फेका फेक. रन्स मिळतात त्या 2 पुन्हा एकदा अर्जित करण्यात आल्यात. या मॅच मध्ये आधीच खेळ खराब झाला आणि अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त धावा या बाईटच्या स्वरूपामधून येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 75 धावा धावफलकावरती आहे. 75 ऑन दी बोर्ड. 75 बनल्यात. फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण अनुभवतो आहोत. गोलंदाजी मार्कवरती निखिल जाधव पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रनवे मध्ये काही अंशी बिघाड आलाय, तो थांबलाय. विपरीत काहीतरी घडू नये. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याने अर्जित देखील केल्यात. यावेळेचा बॉल, आणखीन एक फटका फासला. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. यावेळेला कोणतीही चुकी नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 5 बाबात.
त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि आता मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. चला पुढील सन्मानाकडे जाऊया. आमचे विकासदादा आहेत, यांचा देखील विकासदादा माजी अध्यक्ष यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. चला विकासदादांचा विकासभाई कदम यांचा आपण या ठिकाणी करूया यथोचित सन्मान. चला या मायेची उबदार शाल आणि विकासभाई कदम यांना मी विनंती करू, या विकासदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विकासदादा या. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे थँक्यू मान्यवरांना मी मामा आपला सत्कार आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत. नक्कीच त्यांचा या स्पर्धेच्या अंतिम आपण जाणार आहोत, त्यावेळी त्या सन्मान आणि बहुमान होईल. आपली या ठिकाणी उपस्थितीच आम्हाला फार मोठी आहे. आपण या ठिकाणी आलात, बहुमूल्य असा वेळ दिलात, आम्ही आपले आभार देखील मानू. थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान कमिटी मेंबर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन कदम यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय उपाध्यक्ष या आपल्या माध्यमातून आम्ही हा सन्मान करू. काशीनाथ सकपाळ साहेब या आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा सन्मान करू. त्याचबरोबर आमच्या ताई या ठिकाणून विराजमान होत आहेत, त्यांचा आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच ताई, आपण या ठिकाणी आलात. चला पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. थँक्यू. पुढील सन्मानाकडे जातोय. प्रदीप चोरगे KSK प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव प्रदीप चोरगे साहेबांचा या ठिकाणी आमचे अध्यक्ष महोदय आहेत, त्यांना मी विनंती करतो, या अध्यक्ष महोदय आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. प्रकाशजी माने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. पुढील सन्मानाकडेही जाणार आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार गणेश कदम साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान किरण शिंदे साहेबांना मी विनंती करतो, सर या आपल्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. जाऊया आता मात्र सेकंड इनिंगचा थरार सुरू होतोय आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. आता मात्र आवाज असेल जयेश भोसले सरांच्या आवाजामध्ये ऐकूया या सेकंड इनिंगचा देखील हा थरार. ओ टू कॉम्बॉक्स. मान्यवरांची विशेष उपस्थिती, मान्यवरांचा सन्मान आणि तदनंतर आपण या सेकंड इनिंगकडे वळतो आहोत. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते चंदू घाडगे आणि निखिल जाधव. चंदू घाडगे ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात. निखिल जाधवच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं संतोषजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आणि निखिल जाधवने अर्धशतक ठोकलं तरीही 500 रुपये देण्यात येईल संतोषजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होते यश मोरे. यश मोरेसाठी पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. विशालजी शेलार यांच्या माध्यमातून यश मोरेसाठी पारितोषिक आहे. 12व्या खेळाडूंनी गोलंदाजासाठी पारितोषिक लावलंय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. दमदार सुरुवात झाली आहे उत्तरार्धाची. पहिला चेंडू चांगल्या दाटणीचा यश मोरेचा पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी करतोय, उद्योन्मुख आणि युवा खेळाडू आहे. प्रतिती यश असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी त्याच्याकडे निश्चित पाहायला मिळेल. चंदू घाडगे आणि निखिल जाधवला आपण स्क्रीनवरती पाहतोय. दोन खेळाडूंना हे दाखवलं जात आहे, कॉन्ट्रीब्युशन त्यांचं पाहिलं जाईल किती होतीये पार्टनरशिप मोठी धावसंख्येसाठी.
पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू जो मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो धाव अद्याप आलेली नाही आहे. जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 2 चेंडूंचा खेळ संपला. यश मोरे अचूकतेने गोलंदाजी करतो. वेग त्याच्याकडे चांगला आहे आणि वेग इथे कामी आलाय त्याच्या. उजव्या यशीच्या बाहेर रूम दिलाय. स्वेअर कट करत असताना चेंडूला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. सीमारेषेच्या बाहेर चंदूच्या बॅटमधून चौकार. हे जे छोट्या चणीचे खेळाडू असतात ना त्यांना हाफ ट्रॅकर बॉलवरती पुल हुक कट हे चांगल्या रीतीने नेहमीच खेळतात. हा छोट्या चणीचा खेळाडू आहे. स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चंदू घाडगेला आपण पाहतोय. संतोषजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 500 रुपये तथा निखिल जाधवच्या अर्धशतकासाठी 500 रुपये. निखिल स्ट्राईक एंड वरती आलेला नाही अद्याप. 3 बॉलचा खेळ संपलाय. निखिल जाधवसाठी 500 रुपये ऑलरेडी आल्यात. यावेळेचा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. 4 क्षेत्ररक्षक एक कॅच पकडण्यासाठी आले आणि एकाच्याही हाती चेंडू आलेला नाहीये. तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं केवळ धुपाटणं. आता बॅट नाही आहे त्यांच्याकडे. बॉल तर राहिलाच आहे. धावफलकावरती धावा त्या 5. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण हे क्षणचित्र पाहतोय. रिॲक्शन सारं काही सांगून जातात. भावमुद्रा सारं काही इथे क्लिअर करतायत की हा कॅच किती इम्पॉर्टंट होता. स्कोर कार्ड वरती धावा त्या 5. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोर्ड. यश मोरे या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या नाही आहेत. मागील मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. 23 धावा मागील षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला निखिल जाधव संकटामध्ये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, एक्सिलेंट, मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस. जयदीपने कॅच टिपलाय. कॅच इथे एक्झॅक्टली क्लिअर केलाय का याची शहानिशा करण्यातील रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय घेतला होता की 5-5 षटकांचे सामने व्हावे. परंतु पहिल्या सेमीफायनलसाठी ना 1 तासापेक्षाही अधिकचा वेळ झालाय. पुढच्या 2 मॅचेस अजून बाकी आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. कॅच आउटसाठी हा डिसिजन घेण्यात आलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन काय येतो हे पाहावं लागेल. कारण निखिल जाधवचा झेल जो अविश्वसनीय होता, अमानवीय पाहायला मिळाला. जिथे बाउंड्री लाईन वरती जयदीपने एक चांगला झेल इथे टिपला होता. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. सर्व अँगलनी पाहिलं जाईल. कारण चेंडू जमिनीला स्पर्श झाला होता की नाही, चेंडूला गॅदर केलं की नाही. कारण निखिल ज्या वेळेला ना कॅच उडाला त्यावेळेला तो खाली बसला आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाने डाईव्ह मारली ना त्यावेळेला तो धावायला लागला. असं कुठेतरी वाटलं की झेल हातातून निसटलाय की ग्राउंडेड आहे. याकडे पाहिलं जाईल. कारण सर्व बाबी पाहिल्या जातात. निर्णय इथे प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निखिल एक मोठा खेळाडू आहे. कारण चिपळूणची स्पर्धा मला येणाऱ्या हंगामामध्ये जी येत असताना स्पर्धा पाहायला मिळते, जी
निकम साहेब यांच्या नावाने केली जाते. आमदार चषक थोड्या दिवसामध्ये येते आणि या स्पर्धेमध्ये मालिकेभराची बाईक त्याच्या नावावरती राहिली. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये बाईक त्याने मिळवली. थँक्यू जयेश सर. थोडीशी रजा घेतो आपली. खऱ्या अर्थाने इथे आणखी एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे आणि आमच्या अध्यक्षांच्या माध्यमातून सन्माननीय विकासभाई कदम यांना या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. या अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तदनंतर मात्र जयेश सर हा जो कॅश घेतला ना, या कॅशसाठी निलेश शेलार कोट्रोशी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जयदीप साडे हे आमच्यापर्यंत अनाउन्समेंट करण्यासाठी त्यांनी कॉलही केला. यस, पेमेंटही आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र या प्रकाशजी माने साहेबांना आम्ही आमंत्रित करतोय. थोडीशी घाई करा. आपण विकासभाई कदम खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, पहलवान म्हणून त्यांची ओळख आहे आणि माजी अध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान यांचं या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर आमचे युवा पत्रकार संतोषजी मालुसरे साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. निखिल बाद होत असताना आपण पाहिलंय 5 धावा धावलकावरती असताना पहिला फलंदाज बाद झाला. एक चांगला झेल जयदीपने टिपला बाउंड्री लाईन वरती. ही कॅच नव्हे तरी मॅच पकडली त्याने. ही कॅच नव्हते तर जवळपास 1,11,000 होते या मॅचचे. परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. निकेतन मैदानाच्या आतमध्ये निकेतन माने दाखल झालाय. उद्वेशीच्या बाहेर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. त्या ठिकाणी एक सिंगल इथून प्राप्त होत असताना आपण पाहत आहोत एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारेल जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हे षटक जिथे चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही बर्ड्स आय व्ह्यू पाहताय स्क्रीनवरून. अवकाशामधून हे क्षणचित्र जे कैद केले जात आहेत स्क्रीनवरती आगमन होत असताना आपण पाहतोय. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वा आदरणीय अशोकदादा सकपाल साहेब यांचं आगमन होत असताना थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. पहा इथे अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाची आतुरतेने वाट पाहिली गेली होती त्या व्यक्तिमत्वाने मात्र या स्पर्धेला जी जान लावली आहे. हो, स्पर्धा माझ्या गावातील सर्व तरुणांची आहे. ज्या व्यक्तिमत्वाने मात्र या स्पर्धेला 4 चांद लावलेत. पहा जिथे ज्या व्यक्तिमत्वाचं नाव उल्लेख करत असताना आम्हालाही फार आनंद होतो. त्यांनी नेहमीच सांगितलंय, अरे टाकून पाऊल मी कधी माघार घेत नाही, रुजतो मी आणि फुलतोही मी. मैदानाच्या आतमध्ये या KSK आणि महाबळेश्वरकरांच्या हृदयात रुजलेतही आणि फुललेतही. सन्माननीय अशोकदादा सकपाळ, निहाल रिसॉर्ट आणि त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि अशोकदादा यांचं या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे सहपत्नी या ठिकाणी आलेले आहेत. ताई या आपलंही आमची रणरागिणी आली आहे आणि ताई या आपलं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. एखादा पुरुष खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि त्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खणखंबीरपणे उभी राहणारी ही आमची जिजाऊंची लेक या ठिकाणी उपस्थित राहिले. ताई, आम्ही आपल्यालाही विनंती करतो की आपणही या अशोकदादा आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोकदादा सकपाळसाठी. अतिशय जबरदस्त आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. थँक्यू. त्याचबरोबर काळेश्वरी बोट क्लबचे चेअरमॅन आनंद सकपाळ साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. पहा, ज्या व्यक्तिमत्वाकडे नजरा वळवल्या गेल्या होत्या, ज्या व्यक्तिमत्वाने मात्र सातत्याने क्रिकेटचा कालखंड असा काही रंगवलाय ना, जिथे मात्र आम्हा सर्व खेळाडूंना मात्र प्रभावित केलाय आणि त्यांचीच मात्र या स्पर्धेच्या दरम्यान होणारी ही ग्रँड एंट्री पाहायला मिळाली आहे. मोस्ट वेलकम अशोकदादा सकपाळ. थँक्यू. त्याचनंतर मात्र आमची रणरागिणी खऱ्या अर्थाने अशोकदादा यांच्या सहकारी, खऱ्या अर्थाने त्यांची
पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. सविताताई, आपलंही या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आणि त्यांची लहानशी देखील एक बाळ या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचाच या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त असा हा व्ह्यू पाहायला मिळाला मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोकदादांसाठी. मात्र ही स्पर्धा, या स्पर्धेच्या पाठीमागे ज्यांचा हातभार राहिलाय आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी या सीझन मध्ये याही ट्रॉफीची मात्र आतुरतेने वाट पाहिली जाते, जिथे मात्र सातत्याने ही स्पर्धा रंगवण्यासाठी हा एक वेल प्लॅटफॉर्म इथे पाहायला मिळाला आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. फर्स्ट सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 ची. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू मात्र अवांतर स्वरूपाचा आहे. गतवर्षी सचिनजी शिंदेसाहेब खऱ्या अर्थानं एक स्पर्धा पार पडली, महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी, आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करून जाणारी अशी ट्रॉफी आम्ही पाहिली. खुल्या गटातील खेळाडू स्पर्धेमध्ये खेळले. बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळलाय. चंदू घाडगेच्या बॅटमधून मिस्टर 360च्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक डीपमध्ये ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळत आहेत. प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 धावा येत असताना निहाल रिसॉर्ट महाबळेश्वरमध्ये, आणि महाबळेश्वर तालुका आणि महाबळेश्वर शहर जितकं प्रसिद्ध आहे ना, महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेसाठी, त्याहूनही अधिक प्रसिद्ध अशी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी गतवर्षी आम्हाला पाहायला मिळाली. आणि साहेब, यावर्षी देखील दणक्यात आयोजन व्हावं यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितच शुभेच्छा देऊ. एक मोठी स्पर्धा प्रत्येक जण वाट पाहतोय. ते आयोजन पुन्हा एकदा आम्हाला कधी पाहायला मिळेल, पुन्हा एकदा कधी ती स्पर्धा येते, ज्याचे प्रणेते आदरणीय श्री अशोकदादा सकपाळ साहेब यांना आपण पाहतोय. आणि तीच महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 18, 19, 20 एप्रिलला आपल्या भेटीला येते. आणि तेही पुन्हा एकदा अगदी दणक्यात आयोजन भूमिपुत्र मैदानावरती त्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल. 18, 19, 20 एप्रिल तारीख आजच सेव्ह ठेवा. 2 महिना आधी सांगतोय, पुन्हा सांगणार नाही, कारण स्पर्धा ज्या तोऱ्यात आणि अगदी दर्जेदार असं आयोजन आपण पाहिलं होतं. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मॅच मध्ये पुनरागमन चंदू घाटगे बाद. नक्की जय सर, या ठिकाणी बिगेस्ट अनाउन्समेंट ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाले आहे मित्रांनो. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा अनाउन्समेंट या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. आणि टीव्ही स्क्रीनवरती ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही पाहताय ना, याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्याचबरोबर त्यांची रणरागिणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या व्यासपीठावरती फार कमी वेळाने पाहायला मिळतात. सविताताई, आपलंही या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. जय सर, ही स्पर्धा उत्कंठा या स्पर्धेची राहिली आहे. मात्र ही स्पर्धा जी सध्या चालू आहे, हा KSK चा मिनी वर्ल्ड कप. 12 धावा धावफलकावरती असताना दुसरा फलंदाज बाद झालाय. स्क्रीन. जय सर, 1 मिनिट आपला घेतो. दादांच्या माध्यमातून आणखी एक अनाउन्समेंट. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, याची उत्कंठा होती. ते पारितोषिक किती असेल, ही स्पर्धा किती लाखात खेळणार, यासाठी मात्र उत्कंठा होती. आणि तो आकडा आमच्या समोर आलाय. हो, इथे तो आकडा आहे. ही स्पर्धा अनाउन्समेंट केली गेली आहे खऱ्या अर्थाने आमच्या अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी, रोख रक्कम 3 लाख रुपयाचे ही पारितोषिक असणार आहे, जे प्रथम क्रमांकाचा आहे. आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जे असणार आहे 1 लाख रुपयाचं पारितोषिक. लखपती बनवणारी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ₹3 लाख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1 लाख. मला तर वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये ही पहिली स्पर्धा सर्वाधिक मोठी पारितोषिकाची. हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हातामधून झेल निसटला. झेल निसटत असताना आपण पाहत आहोत सामना अगदी सर्वाधिक जास्त वेळ जर का आजच्या दिवसाच्या कोणत्या सामन्याने घेतला असेल ना, तर ती ही मॅच आहे. स्कोर कार्डवरती 12 बनल्यात. इथे रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. 12 नंतर आल्यात ते एक संघाची धावसंख्या 13. 13 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेत. एक मोठी अनाउन्समेंट इथे करण्यात आली खऱ्या अर्थानं. हाफ ट्रॅकर डाऊन द ग्राउंड खेळला. हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक.
डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक लॉंग ऑफला आणखीन एक फलंदाज होतो इथे बाद. विशाल जाधवला मिळाली सफलता. थँक्यू 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 डीजे मास्टर, थँक्यू. विशेष करून या ठिकाणी आम्ही पाहतोय खऱ्या अर्थाने अशोकदादा यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दादा, एखादा कर्तृत्ववान पुरुष ज्यावेळी आभाळावरती आकाश देखील मुठ्ठीमध्ये बांधण्याचं काम करत असतो, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी त्याची धर्मपत्नी असते. एखाद्या अर्धांगिनी का म्हटलं जातं, अर्ध अंग का म्हटलं जातं. आज ताईंचं या ठिकाणी उपस्थिती राहिलेत आणि ताईंचा या व्यासपीठावरती आमचे संपूर्ण आयोजन कमिटी आहे, यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करू आणि ताईंना आणखी एका ठिकाणी पोहोचायचं आहे. यस, आणि यस ताईंचा या तत्पूर्वी आपण या ठिकाणी विशेष सत्कार करणार आहोत आणि त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख युवा सेना सातारा सन्माननीय श्री तालुका प्रमुख सन्माननीय विशालदादा सकपाळ यांचं या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. आम्ही जिल्हा प्रमुख आहे यस या ठिकाणी पुन्हा आम्ही या ठिकाणी कॉलिंग करतोय. यस, गणेश सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही अपडेट आली आहे. विशेष करून या ठिकाणी आपण ताईंचा सत्कार करूया आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला यस विशालदादा येतील, त्यानंतर आपण सत्काराकडे जाऊया. ओ टू कॉम्बॉक्स दिलगिरी व्यक्त करतो जयेश सर. 18 बॉल आणि 63 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 63 धावा. मॅच दूर झाली आहे. आज खूप काय आनंदाचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या दरम्यान अशोकदादा सकपाळ साहेब आले आणि ते आनंद घेऊन आले. स्पर्धेचं अनाउन्समेंट झालं, पारितोषिकाचं अनाउन्समेंट झालं. साहेब यावर्षी आयकॉन किती खेळणार याचंही अनाउन्समेंट करा, म्हणजे खुल्या गटातील खेळाडू किती खेळणार याची आता केवळ उत्कंठा राहिली आहे. कारण प्रेक्षक वर्ग दर्दी होते. यावेळेला अपील करण्यात आले. बोट आकाशाकडे चौथा बाद, चौथा धक्का. 13ला चौथा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल असताना कॉट बिहाइंडची अपील करण्यात आली. उचलून धरली अंपायर्सने आणि फलंदाज इथे बाद झालाय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. पहा ना, गतवर्षीचं अभूतपूर्व यश पहिलंच पर्वामध्ये प्रत्येकाला हदरवून टाकल्या अशी स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी जी मात्र पार पडली होती. स्क्रीनवरती आपण विहंगम दृश्य पाहतोय. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचं ही आकर्षक ट्रॉफी जिचं अनावरण करण्यात आलं, जे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून. यावर्षीच्या हंगामामध्ये किती खेळाडू खेळतील, कोणत्या संघामध्ये खेळतील, किती संघांना संधी देण्यात येईल. पारितोषिक 3 लाख. प्रथम क्रमांक यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 5वा धक्का. गौरवने यश मिळवलंय. 5वा फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. आमचे अध्यक्ष प्रकाशजी माने साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. सचिन शिंदे सर, आपल्यासाठी देखील हा कॉल आहे. उपाध्यक्ष महोदय आणि सर्वच कमिटी यांनी मात्र या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तेरा धावा दावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आज 2 झाल्या महाबळेश्वर चॅम्पियन लीगच्या. ज्या 2 अनाउन्समेंट झाली. पारितोषिक या 3 लाख. द्वितीय आहे ते 1 लाख. स्पर्धेची डेट अनाउन्समेंट आपण केली आहे. एप्रिल महिन्याच्या 3 तारखा तुम्ही सेव्ह ठेवा. 18, 19 आणि 20 एप्रिल ही तारीख तुम्ही सेव्ह ठेवायची आहे. आणि पुढील अपडेट्स तुम्हाला आयकॉन कोण खेळायला मिळणार आहे, ट्रॉफी किती किलोची असेल, तदनंतर कशा रीतीचा शेड्यूल असेल, संघ किती असतील, हे तुम्हाला जर का पाहायचं असेल ना तर तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो जरूर करा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला केलंय फॉलो. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. ठोकला हा चौकार. चौकार येत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय.
तो अर्थातच अजय मोरेला आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती 17 धावा आहेत, 17 ऑन दी बोर्ड आहेत. आपण पाहतोय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 6वं पर्व. 5 पर्व अभूतपूर्व यश या स्पर्धेने प्राप्त केलं आणि आज 6व्या पर्वामध्ये आपण आहोत. प्रत्येक पर्व जे आहे ना, किंबहुना अगदी त्याच वेळेला काही पर्व हे विशिष्ट मैदानांवरती जात असताना आपण पाहायला मिळाले. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. मला आठवण होते पहिलं पर्व हे कोपरीचं क्रीडांगण राहिलं होतं. तिथून संजय अंकल 40+ मैदानावरती घणसोलीच्या आपण अनेक वेळेला स्पर्धा होत असताना पाहायला मिळाली. आणि तदनंतर खाडी मैदान ऐरोलीमध्ये आपण पाहतोय. हवेचा चेंडू डाव्या यष्टीवरती, इथे गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येईल. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड आहेत. 19 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा. प्रत्येकाने या स्पर्धेला देखील एक सर्वाधिक उंची प्राप्त झाली, कारण मान सन्मान आणि दर्जा दिला. यावेळेचा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि तदनंतर केलं सेलिब्रेशन. 6वा धक्का. सहावा फलंदाज इथे बाद होत असताना 19 धावा फलकावरती आहेत. काही दिवसामध्ये 19 फेब्रुवारी देखील येते. काहीसे नंबर्स हे असतात ना, ते फार लकीएस्ट असतात. खऱ्या अर्थानं आज आपण अशोकदादा सकपाळ साहेब यांना आपण पाहतोय, ज्यांच्यासाठी लकीएस्ट नंबर 82 देखील आहे. कदाचित या दुसऱ्या पर्वामध्ये जर पारितोषिकामध्ये 82 पुढे आकडा पाहायला मिळाला तर काही वावगं ठरणार नाही. 19ला 6 बाद झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. आज स्वतः सहपत्नीक उपस्थित असताना अशोकदादा सकपाळ साहेब यावेळेला बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येण्याचा प्रयत्न आणि तो इथे येत असताना 19ला 6 बाद. गौरवची गोलंदाजी, 6 धावा त्याने खर्च केल्यात. 2 एक्स्ट्रा आले, 1 चौकार आले, परंतु 3 विकेट त्याने या षटकामध्ये घेतल्यात. फलंदाजांना तळ ठोकून उभं राहू दिलं नाही, सळो की पळो करून सोडलं. जणू काय लेजिम खेळायला भाग पडलं आणि अर्थात इथे विकेट देखील प्राप्त केला. पुढचा चेंडू इथे मंकडिंग करण्याचा प्रयत्न केलाय. अपील तर झालाय, परंतु फलंदाज आउट की नॉट आउट याची चर्चा होतीये. DRS कॉल. अंपायरने शहानिशा करण्यासाठी DRS ची मागणी इथे केली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये आलेले हे बदलाव आहेत. विनू मंकडने क्रिकेटमध्ये मंकडिंग आणलं आणि त्याला सर्वाधिक जास्त उंची त्यावेळेला प्राप्त झाली IPL मध्ये, जिथे रविचंद्र अश्विनने ज्यावेळेला मंकडिंग केलं आणि तिथून मंकडिंग हा शब्द आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर गेला आणि ज्याला रन आउट हा शब्दाने उल्लेख करून आपण पाहिलं. या काही सन्मान आपण करतो आहोत व्यासपीठावरती. थँक्यू सर. त्याचबरोबर SB मास्टर्स संघाचे संघनायक आणि संघमालक यांना मी विनंती करेन, संघमालक यायचं आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. सचिन माने आणि भीमसिंगजी यांना मी विनंती करेन की आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याही या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी मात्र आमची आयोजन कमिटी सज्ज झाली आहे, ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या संपूर्ण KSK परिवाराला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा जणू मनामध्ये एक ध्येयच घेतलंय, ते अशोकदादा सकपाळ आणि त्यांच्या सहपत्नी सन्माननीय सविताताई अशोक सकपाळ यांचा यथोचित हा मानसन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आमची संपूर्ण आयोजन कमिटी, मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सविताताईंसाठी, कारण की त्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने अशोकदादांच्या पाठीमागे ज्या खंबीर व्यक्तिमत्वाने साथ दिली, आयुष्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये ज्या रणरागिणीने आपली साथ दिली, त्यांचाच मात्र आपण या ठिकाणी करत आहोत तो यथोचित मान सन्मान. आणि या ताई आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेच्या भाग झालात. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा
सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण योजली गेली आपलं बहुमूल्य असं योगदान आणि आपण दादांच्या पाठीमागे प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही पाहतोय लक्ष्मी नारायणाचा जोडा हा असा सदैव राहो आणि आमच्या संपूर्ण KSK परिवाराच्या वतीने आम्ही आपल्याला शुभेच्छाही देऊ। आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती आपण जोडीने आलात आम्ही खऱ्या अर्थाने परिवाराच्या वतीने आपले आभारही व्यक्त करतो। थँक्यू सो मच। जाऊया कॉम बॉक्स मध्ये। फार मोठी उपलब्धी असते ना ज्या वेळेला आपला सन्मान आपल्या सहपत्नीक होतो आणि काही वेळेला हा नॉट आउट आहे खेळाडू, काही वेळेला ना मला वाटतं शैलेश सर जो सन्मान असतो ना काही वेळेला अशा वेळेला होतो की एखाद्या ॲनिव्हर्सरीमध्ये आपल्या स्वतःच्या ॲनिव्हर्सरीमध्ये किंवा लग्नाच्या वेळेला आणि त्या व्यतिरिक्त एकत्रितपणे सन्मान फार क्वचित होतो। आज भाग्यवान आहेत दोन्ही आपण मान्यवर या व्यासपीठावरती पाहतो अशोकदादा सकपा साहेब आणि त्यांचा सहपत्नी इथे विशेष सन्मान आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे। जय सर आणखी एक बाब आहे त्यांचा मोठा मुलगा निहाल रिसॉर्टच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिलं निहाल रिसॉर्ट आणि निहाल यांनी मात्र काल कम्मालीचा खेळ केला षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांनी केली। अशोकदादा यांनी मात्र या खेळाडूला घडवलंय आणि अशोकदादा स्वतः एक मोठे खेळाडू आहेत अनेक काळ क्रिकेटचा गाजवलाय त्यांनी गोलंदाज म्हणून त्यांची भूमिका नेहमीच आहिरे वानवली संघासाठी दर्जाची राहिली मात्र फलंदाजी ही त्यांची वेगळी बाब होती आणि तानाजी भोसले सरांनी देखील सांगितलंय की अनेक वेळा आम्ही एकत्र खेळलोय। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा थँक्यू जय सर आम्ही आपली या ठिकाणी माफी मागतो पुन्हा एकदा आपल्या कॉम्बॉक्स मध्ये येतोय। 12 बॉलचा खेळ शेष राहिलाय 12 बॉलमध्ये केवळ जिथे 18 बॉलमध्ये केवळ 19 बनल्यात आणि 12 बॉलमध्ये जिथे आपण पाहतोय ना येणाऱ्या 12 बॉलमध्ये या 76चा पाठलाग करत असताना आवश्यकता आता केवळ राहिली आहे ती 57 धावसंख्येची। 12 बॉलमध्ये केवळ 57 मी म्हटलो कारण 19च आल्यात 18 बॉलमध्ये 12 चेंडू आणि 57ची गरज। या सामन्यामध्ये कदाचित क्षेत्ररक्षण करणारा अद्विका 11 संघ प्रयत्न करेल की आपल्याला ज्यांना संधी जास्तीची देता आली नाही आहे त्यांना आपण गोलंदाजी देऊ शकतो हाच प्रयत्न करण्यात येईल कारण संघ मॅच मध्ये आहे। 12 बॉल आणि 57 धावा अशक्य प्राय असं आव्हान। फर्स्ट सेमीफायनलची मॅच 19ला 6 बाद झाल्यात SB मास्टर्स। यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय उंची तितकीशी लांबी मॅच जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। थँक्यू थँक्यू। चला थोडंसं स्पीडअप घ्या मॅच साठी बराचसा वेळ घेतलाय चला थोडीशी घाई करूया दोन्ही टीम्स थोडंसं सहकार्य वाढवूया। सुरेश सकपाळ यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले तेजस भोसलेने जर का षटकार लगावले 3 तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। मला तर वाटतं ना सुरेश एका षटकारासाठी 500 रुपये लावले तरी चालेल। मैदानाच्या आतमध्ये धावा अर्जित करण्यात आल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वाढत असताना जिथे जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती आहेत। विशालने कमालीची गोलंदाजी केली आहे त्याच्या अगेन्स्ट षटकार जरूर आला विशालच्या बॅटमधून। विशालच्या अगेन्स्ट विशाल पुढचा चेंडू यावेळेला देखील आपण पाहतो वेगाने टाकला पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा राहिला थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। चेंडू येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये जो निर्धाव स्वरूपाचा पाहतोय 9 बॉल आणि 49 ची गरज। पुढचा बॉल आणखीन एक मोठा टोले जंग फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। इथे धाव प्राप्त होत असताना केवळ एक पाहायला मिळते मुक्त छंदातली फटकेबाजी करावी अशा स्वरूपाची गोलंदाजी नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या टप्प्यावरती आपण गोलंदाजी पाहायला मिळाली। संघाची धावसंख्या धावफलकावरती 28ला 6 8 बॉल आणि 48 ची गरज 8 चेंडू आणि 48 धावा। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल 8 बॉल आणि 48 ची आवश्यकता आहे। 28ला 6 फलंदाज बाद झालेत। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल तो विशाल जाधवला आपण पाहतोय।
शेवटचे काही क्षण राहिलेत. पहिला संघ लाभेल आपल्याला फायनलमध्ये दाखल होणारा आणि फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ जो आपल्याला पाहायला मिळेल का? लोअर फुलटो जो ऑन साईडला केले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथे प्राप्त होत असताना केवळ एकेरी धाव आली आहे. अपेक्षा होती की 5-5 षटकांचे 3 सामने पाहायला मिळतील, परंतु मला असं वाटू लागलं की या अपेक्षा इथं पूर्ण होणार नाहीत. परंतु पुढची सेमीफायनलची मॅच आपल्याला 5 षटकांची खेळवणं बंधनकारक आहे. कदाचित फायनलमध्ये ओव्हर कमी करता येतील, परंतु सेमीफायनलमध्ये पुढच्या करता येणार नाहीत. 7 बॉल आणि 47ची गरज. 7 चेंडू आणि 47ची आवश्यकता. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज आहे. इथे फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 29ला 7 बाद. करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. चला धाव जास्तीची करा. 6 बॉल आणि जास्तीच्या धावा हव्यात. आता टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही, एकत्रित यायचं नाही. विकेट गेला तरी टाळीही द्यायला यायचं नाही. टाळी वाजवायची आहे स्वतःच्या 2 हातानेच वाजवा. चला 6 बॉल 47ची आवश्यकता. फर्स्ट सेमीफायनल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना सुजितला आपण पाहतो आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा फटका इथे फसला. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तेजस भोसलेचे. 500 रुपये थोडेसे दूर राहिले. इथे रन्स मिळत असताना पाहायला मिळाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या एकंदरीत 31 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 45ची गरज. 5 चेंडू आणि 45 धावा. लक्ष फार दूर राहिलं. चला नेक्स्ट मॅच. आणखीन एक सेकंड सेमीफायनलचा थरार पाहायला मिळेल. दोन्ही संघांना लक्ष वेधूयात की आपण तयार राहा. लगेच जो निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी करा. 4 बॉल आणि 45ची आवश्यकता आहे. सुजितने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजाने धावा दिल्या नाहीत. पहिला फलंदाज जसा बाद झाला तिथून सारं काही पथ्यावरती पडलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या. लोअर फुलटोस बॉल. इथे षटकार आलाय. लांब लचक षटकार येत असताना इथे पाहायला मिळाला. होय षटकार आलाय आणि अजून 2 जर का आले तर सुरेश सकपाळ म्हणतोय ना 1 मारून चालणार नाही, 2 माराव्या लागतील तेजस. अजून 2 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. कव्हर्सला केलेत. चौकार आलाय. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकारांसाठी पारितोषिक नाहीये. पुढच्या 2 बॉलवरती मारलात तरी मिळेल. 2 चेंडू आणि 35ची गरज आहे. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा पहिला संघ जो मात्र फायनल मध्ये दाखल होणारा. काही क्षण राहिलेत, काही चेंडू राहिलेत. 6व्या पर्वाचा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल डाऊन द ग्राउंड. तेजस भोसलेने केलेला हा स्ट्रोक थोडा उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये आला. त्याची बॅट चांगली तळपली, परंतु तो थोडा उशिराने आला होता आणि याचंच कारण की काय त्याला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभं राहता आलं नाही. अद्विका 11 टीम मैदानाच्या आतमध्ये एक चांगला संघ आणि चांगलं प्रदर्शन. फायनल मध्ये दाखल होणारा संघ पाहायला मिळेल का? इथे व्हाईट बॉल आलाय. अर्थात चेंडू सीमारेषा ओलांडेल. व्हाईट +4. रुको जरा सबर करो. 1 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे पंजा आलाय. 5 धावा आल्यात. व्हाईट +1. फायनलच्या मॅचकडे वळण्याआधी आणखीन एक सेमीफायनलची मॅच बाकी आहे आणि तोही सामना काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. 1 बॉल 29 धावा. पुढचा चेंडू पुढे सावला. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
परंतु सामना जिंकलाय. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ अद्विक 11 या टीमने फायनल गाठली आहे 6व्या पर्वाची. तदनंतर मात्र SB एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय सचिनजी माने आणि भीमसिंग सर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या टीम सोबत मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. चला लगेचच दुसरा सेमीफायनल कडे वळूया. चला संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने आमच्या अशोक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. या लगेचच या. SB एंटरप्राइजेस टीम आणि त्यांचे संघ मालक मुख्य व्यासपीठावरती येतील, याची दखल घ्या. माने साहेब लगेचच घेऊन या त्यांना. SB एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सचिन माने आणि भीमसिंगजी यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य